नमस्कार, मी जस्मिन शेख तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कुकरच्या एका शिट्टीत तयार होणारा गुळ आंबा। यासाठी मी 5 ते 6 आंबे घेतलेले आहे। वजनी प्रमाण 600 ग्रॅम आहे। इथे मी आंब्यांना स्वच्छ पाण्याने धुवून कोरड्या फडक्याने पुसून घेतलेले आहेत। आंबे अगदी कोरडे करून घेतलेले आहेत। आंब्यावरील साल आपण पिलरच्या सहाय्याने काढून घेणार आहोत आणि अशा मोठ्या खिसणीच्या सहाय्याने आंबे व्यवस्थित खिसून घेणार आहोत, जेणेकरून आपला खिस मोकळा, सळसळीत आणि जाड लांबसडक असा पडेल। इथे आपल्याला मोठी खिसणी वापरूनच आंब्याचा खिस करून घ्यायचा आहे। इथे आपल्याला आंब्याचा खिस करताना ओले हात, ओले कापडे, ओले भांडे अशी काही न वापरता सर्व कोरडे करूनच आपण त्याची खिस करून घेणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता आपला खिस कसा मोकळा, सळसळीत आणि लांबसडक झालेला आहे। अशा प्रकारे आपण सर्व आंब्यांचा खिस करून घेतलेला आहे। हा साधारण 1.25 वाटी आहे। इथे आपण कुकर गरम करण्यासाठी ठेवला आहे। त्यामध्ये 1 चमचा तूप टाकलेला आहे। त्यानंतर त्यात 2 ते 3 लवंगा, 2 ते 3 काळी मिरी आणि एकदा मोठा दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे। त्यानंतर आपला आंबा हा मोजून घेतल्यानंतर 1.25 वाटी भरला। हा आंबा आपण 5 ते 10 मिनिटांसाठी तुपात परतून घेणार आहोत। अशा प्रकारे आंबा परतला की त्याचा आंबटपणा थोडासा कमी होतो किंवा त्यातील पाणी देखील कमी होते। 1.25 वाटी आंब्याच्या खिससाठी आपण इथे 1 वाटी गूळ वापरणार आहोत। गूळ ऑप्शनल आहे। जर तुम्हाला जास्त म्हणलं 1.25 वाटी घालायचं म्हणलं तरी घालू शकता। जर आंबे जास्त आंबट असतील तर गूळ किंवा साखरेचं प्रमाण वाढवून घ्यावे लागते। इथे मी पूर्ण 1 वाटी इतके गूळ घेतलेले आहे। हा गूळ देखील आपण आंब्यामध्ये विरघळून घेऊयात। गॅसची फ्लेम मध्यम आहे आणि मध्यम फ्लेमवरच हे सर्व जिन्नस आपण शिजवून घेणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे। अशा प्रकारे गुळाच्या सर्व गाठी आपण फोडून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड देखील मी घातलेली आहे। ही ऑप्शनल आहे। त्यानंतर अशा प्रकारे 5 ते 10 मिनिटे शिजवून घेतल्यानंतर आपण आता कुकरचं झाकण लावून घेणार आहोत। कुकरचं झाकण लावल्यानंतर फक्त आपल्याला मंद गॅसवर एकच शिट्टी घ्यायची आहे, जास्त शिट्टी घ्यायची नाही, नाहीतर आपला गुळ आंबा हा घट्ट होऊ शकतो। त्यामुळे फक्त एकच शिट्टी लावून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी 1 शिट्टी घेतली आणि गॅस बंद करून कुकर आपला मध्यम गरम झालेला आहे। तर आपण आता उघडून बघूयात। तर अशा प्रकारे आपला गुळ आंबा तयार झालेला आहे। तुम्ही टेक्स्चर बघू शकता, खूप छान टेक्स्चर आलेलं आहे। आत्ता जरी हे पातळ वाटत असेल तरीही थंड झाल्यावर थोडंसं आळून येतं। इथे आपला गुळ आंबा एकदम स्मूथ टेक्स्चर असलेला झालेला आहे। कलर देखील बघू शकता किती छान आलेला आहे। इथे आपल्या गुळ आंब्याची 1 तारी पाकामध्ये गुळ आंबा तयार झालेला आहे। म्हणजे आपला गुळ आंबा वर्षभर आरामात टिकतो। तुम्ही बघू शकता याचा आणि आपल्याला किती कमी वेळात आपण गुळ आंबा तयार केलेला आहे। असं जर आपण गुळ आंबा शिजण्यासाठी ठेवला तर आपल्या लक्षात येत नाही की गुळ किती पुढं गेलं आहे, जेणेकरून कधी कधी तर गुळाचा इतका घट्ट गोळा होतो की बरणीतून सुद्धा काढता येत नाही गुळ आंबा। त्यापेक्षा असा रसरशीत गुळ आंबा आपला खूप छान लागतो आणि टेस्टला पण खूप छान झालेला, आंबट देखील नव्हता। इथे फक्त भांडी वापरताना आपल्याला स्टीलचं भांडं वापरायचं आहे। लोखंडी किंवा जर्मनचं भांडं घ्यायचं नाही, त्याची रिॲक्शन होऊ शकते। त्यामुळे वापरताना स्टीलचं भांडं घेऊनच वापरायचं आहे आणि सगळ्या वस्तू कोरड्या करूनच नंतर गुळ आंबा थंड झाल्यानंतर आपण हवा बंद एका काचेच्या बरणीत भरून ठेवणार आहोत। अशा प्रकारे आपल्या गुळ आंब्याचं टेक्स्चर ही खूप छान आलेलं आणि चवीला देखील हा गुळ आंबा खूप चविष्ट झाला आहे। इथे मी कमी आंबट असलेली कैऱ्या वापरल्या आहेत। तुम्ही देखील ही रेसिपी कमी वेळेत, कमी साहित्यात आणि वर्षभर टिकणारी साठवणीची रेसिपी करू शकता। गुळ आंबा हा मुलांना देखील खूप आवडतो, तसंच चपाती भाजी बरोबर सुद्धा तोंडी लावण्यासाठी उपयोगाला येतो। अशा प्रकारे आपला रसरशीत गुळ आंबा तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। धन्यवाद।